नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत घरच्या घरी शेजवान चटणी. ती कशी बनवायची ते आता आपण पाहूया. मित्रांनो, ह्या आहेत काश्मीरी मिरच्या. आता ह्या मी कैचीने कट करून ह्यातल्या सगळ्या बिया वेगळ्या करून घेणार आहे. आता ह्या मी कैचीने मिरच्या कापून सगळ्या बिया वेगळ्या केल्या आहेत. आता ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेते. आपल्याला घरी शेजवान चटणी बनवायची आहे, त्यासाठी हे प्रिपरेशन आहे. तर आता मी मिरच्या स्वच्छ धुवून घेते. आता मिरच्या स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजवत ठेवल्या. आता आपल्याला ह्या 4-5 तास अशाच भिजत ठेवायच्या आहेत. आपण 4-5 तासांनी पाहूया मिरच्या कशा होत आहेत त्या. मित्रांनो, आता ह्या मिरच्या पाण्यामध्ये एकदम छान फुलल्या आहेत. 2-3 तास मी ठेवल्या होत्या. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 1 तासही ठेवू शकता. आता ह्या आपल्याला मिक्सरमध्ये आधी वाटून घ्यायच्या. आता आपण ह्या अशा मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेऊया. आपण पाणी यूज नाही करायचं आहे, फक्त मिरच्याच वाटून घ्यायच्या आहे. तर मी या मिक्सरला वाटून घेते. आता हे मी मिरची मिक्सरला वाटून घेतली आहे. किती मस्त कलर आला आहे पहा. आणि हे चटणी बनवण्यासाठी मी लसूण बारीक चिरून घेतला आहे, आलं चिरून घेतलं आहे, हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीरचे थोडे देठ कापून घेतले आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घातलं आहे. तेल चांगलं उकळलं आहे. आता आपण ह्यामध्ये लसूण, अद्रक, मिरची हे सगळं टाकून घेऊया. सर्व आपण हे मिक्स करून टाकायचं आहे. लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीरचे थोडे देठ कापून घेतले आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता लसूण, आलं, मिरची छान शिजली आहे. त्यामध्ये आपण हे जी लाल पेस्ट मिरचीची केली आहे ती घालूया. अगदी सोपी आहे शेजवान चटणी बनवायला घरच्या घरी. आणि ह्यामध्ये कोणते कलर वगैरे येत नाही आणि छान घरच्या घरी शेजवान चटणी होते. पहिल्यांदा एकदा घरी थोडीशी करून पाहिली होती. सर्वांना घरामध्ये आवडली म्हणून पुन्हा आता तुमच्याबरोबर शेअर करते. आपल्याला हे असंच थोड्या वेळ हलवून घ्यायचं ड्राय होईल. आता चटणी बघा किती सुंदर आणि ड्राय झाली आहे. आता आपल्याला यामध्ये सॉसेस टाकायचे आहे. हे पहा, आता छान तेल सुटलं आहे. आता ह्यामध्ये आपण माझ्याकडे छोटी वाटी आहे त्याप्रमाणे ह्या चिली सॉस टाकूया. 1 वाटी. आता हा आहे टोमॅटो सॉस, तो घालूया 1 वाटी. हे अर्धी वाटी व्हिनेगर घेतलं आहे ते घालूया. आणि आता हे पाव वाटी सोया सॉस घेतलं आहे. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. सोपी पद्धत आहे आणि तुम्ही असं बनवू शकता घरच्या घरी. आणि घरी बनवलेल्या मुलांसाठी हेल्दी असते. त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. तर सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असते, तर आपल्याला मिठाचं प्रमाण कमी घालायचं आहे.
आता आपण अंदाजे जेवढी चटणी आहे त्या प्रमाणाने मीठ घालूया. तर माझं लाईट मीठ असते. आणि अशी थोडीशी साखर घालूया. आता हे सर्व एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आणि 5-7 मिनटं आणखी चटणी शिजवून घेऊया की आपली शेजवान चटणी तयार होईल. तेलाचा थर आता ओलायला आहे आणि शेजवान चटणी म्हटलं म्हणजे तेल थोडं जास्त पाहिजेच. तर मी असंच हे 5 मिनटं अजून शिजवून घेते. मित्रांनो हे पहा आता पूर्ण तेलाचा थर वर आला आहे. म्हणजे आपली शेजवान चटणी आता तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि थंड होईपर्यंत असंच ठेवते. थंड झाल्यावर आपण ती काचेच्या वाटीत भरून घेऊया. चटणी एकदम थंड झाली आहे. तेल पण एकदम मस्त झाली आहे चटणी. आता ही मी एका काचेच्या वाटीमध्ये भरून घेते. मित्रांनो पहा, विकत आणतो आपण तशीच चटणी दिसते आणि तशीच टेस्टही लागते. तर तुम्ही नक्की करून पहा घरी. आणि ही फ्रीजमध्ये ठेवल्यावर 6 महिने छान टिकते. त्यामुळे तुम्ही अशीच घरी करून बघा. ह्यामध्ये ना केमिकल असते ना कलर्स असतो. आपली घरगुती शेजवान चटणी आता तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीला. थँक्स फॉर वॉचिंग.